चुलीच्या बाजूला हा विटांनी बांधलेला कट्टा मी हाताने स्वतः आणि एकटीने बांधलेला आहे हा कट्टा. आणि त्याच्यावरच मी ही अशी छान कॅरेटमध्ये चिनी गुलाबांची रोपं लावली, तुळस पण लावलेली तिथंच. जसं पाऊस चालू आहे ना तसं चुलीवर सहसा जेवण बनवणं होत नाही. त्यामुळे आज पाऊस पण उघडलाय, छान ऊन पण पडलेलं आहे. ऊन बरेच दिवस झालं पडतंय, पण चुलीवर जेवण बनवणं सहसा होत नव्हतं. म्हणून म्हटलं आज चला जरा सारून काढते आणि चुलीवर जेवण बनवते. तर सारून काढलेलं सुकायचं होतं बाकी अजून. मग म्हटलं काय करू तोपर्यंत चपातीचं पीठ मळून ठेवलेलं होतं, भाजीची तयारी केलेली. म्हटलं चला थोडीशी सीताफळं तोडते. सीताफळं माझं एकदम आवडीचं फळ. सीताफळ म्हणजे मला फक्त फळांमध्ये सीताफळ आवडतं. आणि योगायोगाने माझ्या दरवाज्यामध्ये खूप सीताफळाची झाडं आहेत. मला, माझ्या मुलाला, माझ्या छोट्या मुलीला, आम्हाला तिघांना सीताफळ खूप आवडतात. आणि चौधरी साहेबांना पण आवडतात बरं का. आम्ही खूप आवडीने खातो सीताफळ. अजून आमच्या या सीताफळांच्या खाली ना अजून भरपूर रोपं उगवलेलीत. मी आता यावर्षी नाही लावलीत ती रोपं शेतामध्ये नेऊन, पण पुढच्या वर्षी तीच रोपं काढून मी परत शेतामध्ये लावणार आहे. कारण अजून सीताफळाची रोपं ती खूप लहान आहेत. पुढच्या वर्षीपर्यंत नेमकी उपटून दुसरीकडे लावण्यासारखी होतील. सीताफळं तोडली, पिकलेली नाहीत, डोळे आलेले. दाखवते. हे असे एकदम त्याच्या शिरा अशा फुगल्या पाहिजेत आणि लाल लाल झाल्या पाहिजेत. ही बघा. तर ही सीताफळं पिकायला घातली ना की पिकतात छान. काय आहे, असंच झाडाला ठेवली ना तर पक्षी खाऊन जातात ना. अजून भरपूर आहे सीताफळं. ही बघा कसं लाल झाले. मला सीताफळं तोडताना बघून चौधरी साहेब बोलले मळ्यातली पण तोडायला आले असेल सीताफळं. तर आम्ही जातोय आता मळ्यातली सीताफळं पिकलेत का बघतो. पिकलेली नसतात, झाडाला पिकली ना तर पक्षी ठेवत नाहीत. तर ती थोडी लाल झाली ना झाडाला की तोडून आणायची असतात. तर आम्ही चाललोय आता मळ्यामध्ये आमच्या सीताफळं तोडून आणायला. चला आमच्या मळ्यातलं झाड दाखवते तुम्हाला सीताफळाचं. काय म्हणला परत मन? बघा कशी मस्ती करतोय. ही बघा आमच्या मळ्यातली बाजरी. ह्या बाजरीला एक बिया ठेवले नाहीत पाखरांनी, एक दाणा नाही ठेवलाय, सगळं खाल्लं पक्ष्यांनी. सीताफळ नाही तोडायची बाई. चला की मग. इथं आमचं सीताफळाचं झाड आहे. हे आमचं मंदिर देवीचं. सीताफळाचं झाड इकडे. मला दाखवते सीताफळ याची. दिसतंय की नाही बाबा. जाऊ दे, खालची जी खाली आहेत ती दाखवते. अगदी अशी हाताला येतात तोडायला. आणि उंच पण आहे बरं का फांदी. पण तेवढ्या उंचीच्या फांदीवर कमी लागलेले आणि या खालच्या फांद्यांवर आहे ना जास्त वजनामुळे एकदम फांद्या खाली लोळायला आलेले आहेत. बघा जमिनीला टेकायला गेल्या पूर्ण. ह्याच्या बघा किती शिरा लाल झालेल्या आहेत ह्याच्या.
लय लय सीताफळाला डोळा आले तो. ही लाल झालेल्या शिरांना म्हणतात डोळा आला सीताफळाला. आता सगळे तोडतो आणि घरी नेऊन पिकत घालतो. इथंच ठेवली ना झाडाला तर कोणी पण येऊन तोडून जातं. देवीला पाणी घालायला येतात नाही इथं, सकाळचं पूजा वगैरे करायला येतात कोणी पण आणि तोडून घेऊन जातात. म्हणून मी तोडून पिकत घालते. या आधी आत्ता चौधरी साहेब मुंबईला जाऊन आले 2 दिवसापूर्वी, तर मी मुलांना पण दिलेली, माझ्या बॅग भरून दिलेली. जवळजवळ 20 सीताफळं दिली असतील मुलांना मी. आता ही बाकीची सीताफळं मी घरी नेऊन घालते पिकत. खाली जमा करा खाली. तिथं वर पण आहे. मी पण थोडी तोडायला मदत करते. ही बघा एवढी सीताफळं निघलेत. ही बघा आपली सीताफळं. हे आपटलं ना वरून, माझ्याकडून खाली पडलं. मिरचीच्या पण मिरच्या पिकायला लागलेल्या आहेत. कुठं कुठं मिरचीला मिरची आहे, एक 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 पिकायला लागली. हे टोमॅटो पण घेऊन जाते आता, आलीच तर भाजीला. कच्च्या टोमॅटोची भाजी करते, चटणी. पडलं. पकडता येत नाहीत, असे जवळ पकडलेत पोटाशी. एवढे निघले आमच्या एका भाजीपुरते निघलेत तिघांच्या. एकाला कीड लागलेली. हे पिकलेले आहेत, हे नंतर नेईल. तिथे 2 आहेत, इकडे पण 2 आहेत. ते नंतर नेईल आता भाजीला. सगळी बाजरी खाल्ली पक्ष्यांनी, काही नाही ठेवलं बाजरीला. इकडे पण बाजरी आहे, ती पण सगळी खाल्ली. अशी ना अशी बाजरी आता काढून गुरांना घालायची आम्हाला. एक दाणा नाहीये कणसांमध्ये. काय होतंय? का ओरडती का? आणि काम आवरून झाल्यानंतर मी शिवलाय हा ब्लाऊज. एक ब्लाऊज शिवला, पण नंतर समजलं की मला आमच्या शेतामध्ये तूर बांधणीसाठी ट्रॅक्टर येणार आहे. माझा भाऊ ट्रॅक्टर घेऊन येणार होता. ही बघा ब्लाऊजची डिझाईन अशी काढलेली या पद्धतीने. कशी वाटली ब्लाऊजची डिझाईन कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि मी आता हा असाच सगळा पसारा अगदी सोडून मी शेतात पळते, कारण तुरीला आमच्या खत घालायचं राहिलेले आणि तो थोड्या वेळाने तुरी बांधण्यासाठी येणार आहे. तर हे आता संध्याकाळी बघूया राहिलेलं काम. आणि आता पहिलं शेतात पळते. आम्हाला बी द्या 1-2.
वटलेला लिंब आहे. आम्हाला एक दिला तरी लय होईल. हॅलो मंडळी, नमस्कार. स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. मी वर्षा राणी चौधरी, तुमची एक नवीन मैत्रीण आणि एक नवीन शेतकरी. तर सकाळच्या नंतर आपण सरळ भेटत आहोत संध्याकाळी. त्याचं कारण सांगते तुम्हाला की सकाळी ना सांगितलं ना, जसं की प्रवीणने की मी येणार आहे ट्रॅक्टर घेऊन तुरी बांधायला. तर आमचा खत टाकायचा बाकी होता. आम्ही पळालो रानामध्ये खत टाकायला तुरीला. एक ब्लाऊज शिवून काढला आणि खत टाकायला आले शेतामध्ये. ते वेळच मिळाला नाही व्हिडिओ बनवायला. तर आता तुरी बांधायचं काम चालू आहे. तुरीला खत टाकून झालेलं आहे आणि प्रवीण आलेला आहे तुरी बांधायला. इकडे जाऊ, इकडे येऊ नको म्हणते. तिकडे जा, तिकडे जा. तुरी आमच्या उडदामुळे जास्त बिघडल्या होत्या. उडीद काढल्यावर जरा हवा जरा लागली ना जेव्हा तिला, तेव्हा थोडे ढगळे धरले तुरीनी. शेंडे खुडले आम्ही. उडीद काढला, शेंडे खुडले, लोटरून काढलं, फणून काढलं. आता तुरी बांधायला घेतल्यात. आज खत टाकलंय. खत टाकून तुरी बांधायला घेतलेत आज. आणि नंतर पाणी सोडायचं. बघू, सुधारले तर सुधारल्या, काय झाले तर झाले त्याचे तेवढे पैसे. उडीद पण गवतामुळं जमला नव्हता एवढा. चौधरी साहेब गोसावळी काढायला चढलेत झाडावर. संध्याकाळी गरमागरम घोसाळ्याची भजी खायची आता. किती निघले? भागलं मग. चला गोसाळी घेते भजीला. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढाच. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. जय महाराष्ट्र. कळलं मला.